तर मी माझे नवीन घरचे पोस्ट टाकले ना, तर सबसे जास्त कमेंट हेच आला की आता शेजारी आईचे काय, शेजारी आईचे काय होणार, तुम्हाला शेजारी आई दिसणार की नाही दिसणार. तर आज मला तुम्हाला काही सांगायचे आहे. माझे घर चेंज होणार, पण माझे आणि माझे शेजारी आईचे रिश्ता हमेशा सेमच राहणार आणि माझी शेजारी आई इज फॉर ऑलवेज. नाही ऑलवेज बिलवेज काय नाही, कारण फार दुःख होतंय मला. पण ठीक आहे, आनंद आहे. कोणती आई आपल्या मुलाच्या प्रगती आड येत नाही, तर त्याची त्या जाण्यामध्ये थोडीफार प्रगती होत असेल तर आनंदच आहे. आणि सुधीरने मला सांगितलंय की आठवड्यातून 2 वेळा मी तुला येऊन भेटणारच. नक्कीच. बरं शक्य नाही झालं सुधीरला तर मी जाणार त्याला भेटायला, पण आई आणि मुलगा हा, वेगळं होणं अशक्य. वेगळा काय? वेगळं होणं अशक्य. आई मुलापासून वेगळी होणे अशक्यच. ओके. आणि आम्ही लोक भेटत राहणार, हफ्त्यांमध्ये 2 दिवस भेटत राहणार. आणि तुम्हाला तर हे टेन्शन आहे की तुम्हाला शेजारी आई दिसणार की नाही, पण तुम्हाला शेजारी आई दिसणार. मी जबी बी येणार ना शेजारी आईला भेटायला, मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला बनवायचे माझ्यासोबत. कारण कोणाला ना मला बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, सगळे लोक शेजारी आईच करते. नक्की ये भेटायला बाबा, कारण मलाही खूप त्रास होतोय, तर तू येच. आम्ही लोक असेच हमेशा साथ राहणार, एंटरटेन करणार. आणि नक्की नक्की. आणि अजून एक चीज, तुम्ही लोक आम्हाला एवढा प्रेम दिले आहे ना, एवढा प्रेम दिले आहे मनापासून, खूप सारा थँक्यू. आणि नवीन नवीन घराबद्दल पण खूप सारे अभिनंदन आले आहे, गुड विशेष आले. तर मला असं फील होते ना, हे जे तुम्ही लोक मतलब एवढे प्यार से मेसेज केला आहे ना माझ्या DM मध्ये, माझ्या कॉमेंट मध्ये, मी खूप ग्रेटफुल आहे. आणि कुटुंबीय आभारी आहोत, सगळे आभारी आहे. प्रेम सुधीर आई लव यू ऑल. आणि उससे भी ज्यादा माझी शेजारी आईला, और मेरी मम्मीला पण, ती जलते. हे तर माझी शेजारी आईचा मुलगा, हे तर चला बाय.